कराडची आई, वाल्मिक कराडची पत्नी परळी पोलीस ठाण्यासमोर आहेत। सगळे समर्थक, कार्यकर्ते आणि नातेवाईक जमलेले आहेत आणि ते वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ आंदोलनाला बसलेले आहेत। महत्त्वाची बातमी आहे, वाल्मिक कराड याच्यावर मकोका लागला का नाही लागला याबाबत अधिकृत माहिती येत नाहीये। माहिती अशी समोर येते की या कोर्टात, या परळी या केज कोर्टामध्ये 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला मिळाली आणि त्यानंतर SIT या वाल्मिक कराडला घेऊन मकोका कोर्टात गेलेली आहे आणि तिथे मकोका त्याच्यावर लावण्यासाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। पण अधिकृत माहिती समोर येत नाही, त्यामुळे हा प्रश्न पुन्हा आपण उपस्थित करतोय की वाल्मिक कराडवर नेमका मकोका लागला का। अधिकृत माहिती या संदर्भातली येत नाही, पण मोठी बातमी या घडीची की वाल्मिक कराड याला कदाचित मकोका कोर्टात नेलं गेलंय। SITची टीम मकोका कोर्टात त्याला घेऊन गेलेली आहे आणि मकोका लागण्यासंदर्भातली बातमी कदाचित काही क्षणात आपल्यापर्यंत येऊ शकते। मकोकाबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही। आमचे प्रतिनिधी सुरेश, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम हे सगळे या बातमीवर लक्ष ठेवून आहेत। आता आपण बघतोय त्याला केज कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं आणि केज कोर्टामध्ये त्याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली, पण त्याला SITची टीम मकोका कोर्टात घेऊन गेलेली आहे। मकोका कोर्टामध्ये हे SIT कडून सांगण्यात आलं होतं की मकोका अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्याची परवानगी द्यावी आणि त्यामध्ये मकोकामध्ये त्याला टाकलं जावं आणि त्यामध्ये त्याला हत्येच्या संशयाने तपास करण्यासाठी त्याची कोठडी दिली जावी, त्याचा ताबा दिला जावा असं SITने तिथं म्हटलेलं आहे मकोकामध्ये, असं कळतंय। आता बघूया मकोका कोर्टातून काय अधिक माहिती येते। पण वाल्मिक कराड याला सध्या तरी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्याची बातमी येते। वाल्मिक कराडवर मकोका लागला का नाही लागला या संदर्भातली अधिकृत प्रतिक्रिया सुद्धा आपल्यापर्यंत येईल। एका बाजूला वाल्मिक कराडच्या भोवतीच आज दिवस सगळा फिरतोय की काय अशी शक्यता आहे, कारण एका बाजूला आपण बघतोय त्याची आई परळी पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलनाला बसलेली आहे। ती थोडीशी अस्वस्थ झालेली आहे ही बातमी आल्यानंतर आणि त्याची पत्नी सुद्धा तिथे आहे। त्याच्याच बरोबर वाल्मिक कराडचे सगळे समर्थक आणि त्याचे नातेवाईक परळी पोलीस ठाण्याच्या बाहेर जमलेले आहेत। ही केज कोर्टातली दृश्य आहेत। केज कोर्टामध्ये वाल्मिक कराडला जेव्हा आणलं गेलं तेव्हाची दृश्य आहेत आणि त्याच्यावर 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला सुनावण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी विशाल सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतात। विशाल, तुमच्याकडे या संदर्भातली काही माहिती आहे? तुम्ही खरं तर परळी पोलीस स्टेशन परिसरामध्ये आहात जिथे आई आंदोलनाला बसलेली आहे, पण मकोका संदर्भात अजून सुद्धा अधिकृत काही गोष्टी समोर आलेल्या नाहीत, काय अधिक सांगता येईल? ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर विशाल काही क्षणासाठी थांबवते। आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय, वाल्मिक कराड याला घेऊन जातानाची ही दृश्य आहेत। केज कोर्टात हजर केलं तेव्हाची ही दृश्य आणि आता आम्ही तुम्हाला एक्सक्लुझिव्ह दृश्य काही क्षणात दाखवू टीव्ही स्क्रीनवर। ही बघा, ही दृश्य आहेत वाल्मिक कराडला घेऊन जातानाची, वाल्मिक कराड याला घेऊन जातानाची ही दृश्य आहेत। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी बोलूया। सुरेश, काय अपडेट? वाल्मिक कराडला घेऊन जातानाची ही दृश्य आहेत। वाल्मिक कराड याच्यावर मकोका लागला का हे अधिकृत आपल्यापर्यंत पोहोचायचंय, पण वाल्मिक कराड याला SITची टीम मकोका कोर्टात घेऊन गेलेली आहे आणि मकोका त्याच्यावर लावला जाईल अशी माहिती आहे। आमचे प्रतिनिधी विशाल आपल्या सोबत आहेत। विशाल, काय अधिक माहिती? पोलीस ठाण्यासमोर जे सकाळपासून आंदोलन सुरू आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने जमाव जमलेला आहे। जवळपास परळीचं मोठं मार्केट देखील आतापर्यंत बंद करण्यात आलेलं आहे। आपण वाल्मिक कराड यांचे समर्थक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल मामा? एक मिनिट या 2 मिनिट। वाल्मिक कराड यांचे समर्थक आपल्यासोबत आहेत, काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे तुमची? हे परळी शहर वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचं एक 12 ज्योतिर्लिंगाचं एक ठिकाण आहे आणि या ठिकाणी नामदार धनंजय मुंडे साहेबांनी जे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे ते सुरुवातीपासून सांगतात की तुम्ही जे कोणी आरोपी असतील त्यांना फासावर द्या, पण जाणीवपूर्वक वाल्मिक अण्णा कराड यांना या ठिकाणी मध्ये घालून त्यांच्यावर मोकोकासारखे त्यांच्यावरती आरोप करून आणि या सुरेश धस या परळीला बदनाम करण्याचं हे कटकारस्थान या ठिकाणी हे रचत आहेत।
सुरेश धसांकडून वारंवार वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं जातं, त्यांच्यावर थेट आरोप केले जातात, त्यांच्या प्रॉपर्टीच्या संदर्भातही टीव्हीवर बाईट दिल्या जातात. हे जाणीवपूर्वक एक षडयंत्र आहे यांचं हे की यांना काय करायचं याच्यातून काय साध्य करायचं हे काही कळायला मार्ग नाही. कुठल्याच गोष्टीमध्ये त्यांचा संबंध नसताना त्यांचा विश्वास भाजपाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षावर नाही, मुख्यमंत्र्यावर नाही, न्याय देवतेवर नाही, SITवर नाही, CIDवर नाही. मग ह्याला करायचं काय? आणि जाणीवपूर्वक या परळी शहराला बदनाम करण्याचं आणि जातीवाद निर्माण करण्याचं काम या ठिकाणी सुरेश धस करत आहेत. त्यांना आता 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. मकोकाच्या संदर्भात काय अधिकृत माहिती आलेली आहे का आपल्याकडे? आणखी नाही काय, पण मुद्दा म्हणून सुरेश धस जातीय तेढ निर्माण करीत आहेत. स्वतः भाजपचे असून स्वतःच्या गृहमंत्र्यावर त्यांचा विश्वास नाहीये. मुद्दाम स्वतःच्या स्वार्थापोटी हे मुद्दाम नाव गवण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रॉपर्टीच्या संदर्भातही ते पुरावे सादर करत आहेत. प्रॉपर्टी कुठं आणखी नाहीच ना. कुठले पुरावे? इकडं कोणतरी काहीतरी बोलणार, तिथं इथं आहे, इथं ते आहे, तिथं ते आहे, फक्त चर्चेमध्येच ना. मूळ कारण काय वाटतं की वाल्मिक कराड यांचं नाव वारंवार कशामुळे घेतलं जाते? मुद्दाम राजकारणासाठी गोवलं जात आहे ना बरे. साहेबाला अडचणीत आणण्यासाठी षडयंत्र चालू आहे सगळ्यांचं. आज सकाळपासून हे आंदोलन सुरुवात आहे. आज सकाळपासून आंदोलन सुरुवात आहे. हे आंदोलन कधीपर्यंत चालणार आहे आणि काय प्रमुख मागण्या आहेत तुमच्या? कारण वाल्मिक कराड यांच्या आईची प्रकृती देखील बिघडलेली दिसते. आमची अशी मागणी आहे परळीकरांची, ते जे खून प्रकरणी पूर्ण महाराष्ट्र संतोष भैयाच्या दुःखामध्ये सामील आहे, परंतु हे जे आमदार धस आणि संदीप क्षीरसागर हे ह्याच्यामध्ये राजकारण करत आहेत 100%. आणि मी कडकडीची विनंती करतो की कोणी जरी टाकीवर जाऊन शासनाला प्रशासनाला भीती घालून की अण्णाला विनाकारण 302 मध्ये वाढायचं काम करू नये. कारण की अण्णावर ह्या परळीकरांचं आणि महाराष्ट्राचं प्रेम आहे. अण्णाला नाहक बदनाम करण्यात येत आहे. आणि ह्या जे कधी ह्या प्रकरणामध्ये असेल तर नामदार धनंजय मुंडे साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांना फाशी द्या. पुढील दिशा काय राहील? आता शहर तर जवळपास मोठ्या प्रमाणात बंद करण्यात आलेलं आहे. पुढील दिशा काय राहील आंदोलन? वाल्मिक अण्णाची इथं आई आलेली आहे आणि वाल्मिक अण्णाच्या परिवारासोबत पूर्ण परळी आहे. आज परळी कडकडीत बंद व्यापाऱ्यांनी केलेली आहे. कारण की हे विनाकारण नवीन स्टंट करत आहेत. ह्यांना स्टंट हे आपलं सुरेश धस हे क्षीरसागर रोज नवीन उठल्या नवीन काहीतरी नाटक करायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, देशामधले सर्व उच्च तपास यंत्रणा हे तपास करत आहे. SIT आहे, CID आहे, पोलीस प्रशासन आहे महाराष्ट्राचं. आम्हाला विश्वास आहे अण्णाला न्याय मिळेल. परंतु हे नवीन नाटक करत आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही याच परळीमध्ये बघितलं असेल, बाया महिला आणि प्रत्येक जण टावरवर चढतील, कुणी आत्मदहन करतील, ह्याचं प्रशासन जबाबदार राहील. थेट आत्मदहनचा इशारा करत देतात तुम्ही? हो. आता कसं आहे माहिती का, अण्णा ह्या परळीचा जीव आहे, परळीची शान आहे. आणि अण्णानं कधी हे चुकीचं काम केलेलं नाही. आणि 18 पगड जातीचं नेतृत्व म्हणजे वाल्मिक अण्णा आहेत. त्यांच्या समर्थामध्ये आणि त्यांनी जे कार्य केलेले आहेत 1 लाखापेक्षा जास्त लोक मैदानात उतरतील. साहेब एकूणच वाल्मिक कराड यांच्या बोला. तपास यंत्रणेवर जर दबाव आणून जर असं होत असेल, कोणावर 302 किंवा 307, तर हे चुकीचं आहे. भारताचं संविधान समोर ठेवून पोलिसांनी आणि CID आणि SITने निर्णय घ्यावा, आम्हाला ते मान्य आहे. पण उगाच कुणीतरी कोणती एखादी जात दबाव तंत्र जर वापरत असेल कायद्यासाठी, तर हे पूर्णपणे आपल्या भारत देशालाच अन्याय आहे. पूर्ण वाल्मिक अण्णावरच नाही तर संविधानाचा अपमान आहे. पुढील आंदोलनाची दिशा काय राहील? आज पुढील आंदोलनाची दिशा ही स्टार्टिंगला वाल्मिक अण्णाची आईच तर उठणार नाहीत. ते मेले ते मेले म्हणून सकाळीच त्यांनी सांगितलं मी इथंच मरणार आहे म्हणून. बाकीचं बेमुदत बंद परळी राहणार. बाकीचे मग आता हे बीड डिस्ट्रिक्ट मध्ये जे ठरवतील. संदीप क्षीरसागरांवर आरोप होतोय या ठिकाणी, धस यांच्यावर देखील आरोप होतोय. काय वाटतं? हे पूर्णपणे खरे आहेत. तर तेच खरे डॉन आहेत. हे आका जे म्हणतात ना, खरा सुरेश धसच आका आहे. आणि संदीप सुद्धा आका आहे. त्यांनी SP गायब केलं त्याच्या बापा त्याच्या आजीने येते. आणि हे खरे आका. आणि इकडे अण्णा वाल्मिक अण्णा एका कष्टकऱ्याचा घोरगरिबाचा लेकरू एक मोठं झालं म्हणून यांना देखवना गेलंय.
आणि एवढा गोरगरिबाच्या पुढे जाऊन ह्यांच्या पुढे जाऊन पाया पडलेले ते सुरेश दस अण्णाच्या 10 वेळेस माझ्या समोर पाया पडलेत वाल्मिकांना फोन करून अण्णा म्हणून. 2 दिवस अगोदर मुंबईमध्ये 2 दिवस अगोदर स्वतः सुरेश दस अण्णाला भेटलेले आहेत, अण्णाचा सत्कार केलेला आहे त्या सुरेश दसने निवडून आलो त्यांच्या पाया पडले. स्वतः सुरेश दसने स्वतः. ह्याचा सुद्धा तपास करावा ना पोलिसांनी. आता विसरले का मग ते? आता विसर राजकारणापोटी द्वेषापोटी गद्दार झाले. गद्दारच आहे पहिल्यापासून. ह्या पक्षातून त्या पक्षात त्या इकडून पक्षात तिकडे उडी मागायची, तिकडून तिकडे हे करायचं ते करायचं. सुरेश दसची चौकशी झाली पाहिजे या प्रकरणामध्ये. त्यांच्यावर आरोप झाले तर त्यांच्यावर बी चौकशी झाली पाहिजे सुरेश दस बरोबर. ते ऑनस्क्रीन येऊन संदीप क्षीरसागर असतील किंवा सुरेश दस असतील ऑनस्क्रीन येऊन आरोप करतायत, डॉक्युमेंट दाखवतायत. कोणते कुठले डॉक्युमेंट दाखवले, कुठल्या गोष्टी दाखवल्या, यासाठी दाखल करा. कुठले हे पुरावे केले. फक्त आरोप करायचे, मीडिया समोर यायचं आणि आरोप करायचा. प्रत्यक्ष काय सिद्ध झालं पुढं काय झालं आता काहीच नाही ना. त्यांच्याकडचं प्रूफ असतील तर दाखवायला पाहिजे तरी प्रूफ प्रचंड द्यावा, कोर्टामध्ये द्यावा ना त्यांनी. काय त्यांच्याकडे फक्त आरोप करायचे. हे संविधानाचा अपमान आहे. दबावाखाली घेऊन पोलिसला आणि कायद्याला विनाकारण वाल्मिकांना अडकवण्याचा प्रयत्न आहे आणि हे अन्याय आहे म्हणजे अन्याय आहे. हे असं होतं का रोडवर यायचं, ह्याच्यावर 302 करा, ह्याला मोका लावा, ह्याला हे करा. संविधान आहे का ना भारतात? बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान भारताला दिलेलं आहे ना. न्यायदेवता आहे त्या पद्धतीनं चलन. हे आज हे करा, उद्या ते करा, हे एसपी ची बदली करा, त्याचं ते तसं करा, त्याचं हे करा, त्याचं हे करा. सगळ्या समाजात देश निर्माण करायचं काम सुरेश दस करीत आहे. सगळ्यांपासून सुरेश दसनंच तपास करावं. सगळ्यांनी घरी बसवावं. SIT असेल, CID असेल, त्यांच्यावर मारत असेल त्यांना सुरेश दसलाच न्यायाधीश करा. सुरेश दस राजीनामा द्यावा, त्यात खुर्चीवर येऊन बसून तपास करायला हवा सुरेश दसांनाच. आणि मनोज जरांगेने सुद्धा कुणावर भरोसा राहिलेला नाही त्यांचा बी. ह्याच्यावर हे असं करा, त्याला ते तसं करा, त्याला ते तसं करा. जाती ते निर्माण करायचं काम करीत आहेत नाही. म्हणला ते तुम्ही कोणाचे ते सगळ्या जगाला माहिती आहे. तुम्ही सुद्धा यवनाच्या अवलाद देता. इकडून सांगतात परभणी आहे, तिकडून धाराशिववाले म्हणतात, ह्यांच्या घरात घुसा म्हणतात. हे काय प्रकार आहे? वड्या नाल्याच्या अवलादी म्हणतात. येऊन दाखवा म्हणा घुसायला. एकूणच या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे, आंदोलकांच्या संतप्त भावना आहेत आणि जोपर्यंत कराड यांच्यावर जे काही आरोप केले जात आहेत, त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेत ते वापस घेणार नाहीत. आपण अन्य नक्की काही विशाल. समर्थकांशी देखील बोलणार आहोत. काय सांगाल, हे आंदोलन कधीपर्यंत चालेल? आता आमच्या माणसाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, वाल्मिकांना कराड परळी शहरात मीडियाने येऊन विचारावं काय माणसाने केलंय. त्या सुरेश दस कोणत्या कॅटेगरीचे आहेत ते चौकशी करावी, व्यापारी चौकशी करावी. तोपर्यंत आमच्या माणसाला जोपर्यंत होत नाही, यापुढे या आंदोलनाची तीव्र दिशा आम्ही जाहीर करून याच्यापेक्षा मोठं आंदोलन चालू ठेवू. एक मिनिट, तुम्ही या पुढे. काय सांगाल तुम्ही? हे जे आंदोलन करून हे करून काय जे प्रशासनाला दबावाखाली घेत आहे काय, तर आंदोलन करून जर कुणावर जर खोटा गुन्हा दाखल जर होत असेल काय, तर ह्याच्यावरचा म्हणजे न्यायाधीशावरचा प्रशासनावरचा कोणताच नागरिक हे विश्वास ठेवणार नाही या गोष्टीवर काय. आणि ते ज्या पद्धतीमध्ये आंदोलन करतायत की खोटा गुन्हा दाखल करा, मोका लावा, 302 मध्ये वाल्मिकांना अटक करा काय, त्या गुन्ह्यामध्ये सामावून घ्या. तर आम्हाला माहिती, सर्व बीड जिल्ह्याला माहिती की वाल्मिकांनाचा ह्या आज SIT चौकशी करायली, CID करायली, पुन्हा SP करायली. तर ह्याच्यामध्ये